सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पोर्टलवरील मेसेज गायब. बघा, काल परवा म्हणजेच की 23 तारखेला एक मेसेज या पोर्टलवर झळकत होता आणि त्यामध्ये सांगण्यात येत होतं की जे काही संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थ्यांचं निधी वितरण करण्याचा कार्यक्रम सुरू असल्याकारणानं हे पोर्टल 2 दिवस बंद राहणार आहे आणि त्यामध्ये त्यांचा टायमिंगसुद्धा दिलेला होता आणि तो मेसेज मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. त्यामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे, त्यामध्ये टायमिंग लिहिलेलं आहे, तारीख लिहिलेली आहे आणि 24 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत हा जो निधी वाटपाचा कार्यक्रम आहे हा चालणार आहे आणि त्यानुसार 2 दिवस हे पोर्टल बंद राहणार असा प्रकारचा तो मेसेज होता. आणि हा मेसेज आल्यावरच आपल्याला माहीत आहे की लगेच 2 दिवसानंतर जो काही निधी असतो आपल्याला तो आपल्या खात्यामध्ये येत असतो. परंतु आता 2 दिवस होत आले आहेत, तर आज असं वाटत आहे की आजपासून हा जो निधी आहे जो काही देत आहेत हे संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी, तो निधी आजपासून वाटप होण्याची शक्यता वाटत आहे. परंतु निधी वाटप कार्यक्रम जो आहे हा कशा प्रकारे होत असतो आणि आज येणार की नाही याबद्दल शंका का आहे हे आपण सर्व काही समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी जे काही लाभार्थी आहेत, ज्यामध्ये की वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, दिव्यांग योजनेचे लाभार्थी आहेत, विधवा जे महिला पेन्शनर्स आहेत, या सर्वांसाठी व्हिडिओ हा महत्त्वाचा राहणार आहे. कारण की आपण जाणून घेऊया की खरंच आता आपल्याला हा डिसेंबरचा महिना मिळणार आहे, हा जो पोर्टलवर मेसेज आलेला आहे त्यानुसार, की मग जो काय आपल्याला बाकी राहिलेला नोव्हेंबर महिना आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल की 60 ते 70% लोकांचा जो नोव्हेंबर महिन्याचा निधी आहे हा त्यांना मिळालेला नाही आहे. तर मग हा जो निधी आहे, हा जो पोर्टलवर मेसेज आलेला आहे, या मेसेजनुसार जो मिळणारा निधी आहे हा मग नोव्हेंबर महिन्याचा आहे का किंवा मग डिसेंबर महिन्याचा आहे. आता असं का म्हणत आहे मी, कारण की डिसेंबर महिन्याचा जर आपण हप्ता निधी म्हटलं तर मग यासाठी थोडं आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार आहे की शासन निर्णय अजून आलेला नाही आहे. बघा, हा जो पोर्टलवर मेसेज येत असतो सामाजिक न्याय विभागाच्या, तर हा जो मेसेज निधी वाटपाचा जो कार्यक्रम चालणार आहे अशा प्रकारचा जो मेसेज असतो हा कधी येत असतो, तर जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत हा मेसेज येत नसतो. तर शासन निर्णय डिसेंबर महिन्याचा अजून आलेला नाही आहे, म्हणजेच की हा जो मेसेज आहे असं वाटत आहे कुठेतरी नोव्हेंबर महिन्याचे जे काही उरलेले निधी आहे, जे उरलेले बांधव आहेत त्यांना मिळालेला नाही आहे नोव्हेंबर महिन्याचा निधी, हा त्यांना मिळणार आहे आणि म्हणून तो त्याबद्दलचाच मेसेज त्यावर शो केला होता. आणि म्हणून आता डिसेंबर महिन्याचा जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत डिसेंबर महिन्याचा मेसेज किंवा अशा प्रकारचं काही वक्तव्य येत नाही. म्हणजेच की डिसेंबर महिन्याचा जो काही निधी आहे तो शासन निर्णय आल्याशिवाय मिळणार नाही आणि डिसेंबर महिन्याचा जो शासन निर्णय आहे तो आता होऊ शकते की लवकरच 31-30 तारखेपर्यंत येऊ शकतो किंवा मग 27-28 तारखेला सुद्धा येऊ शकतो. आणि असं पण होऊ शकते की हा निर्णय येणार पण नाही आणि हा जो मेसेज आलेला आहे हा डिसेंबर महिन्याचाच असेल. कारण की आचारसंहिता चालू आहे, निवडणुका महापालिकेचे चालू असताना हा जो निधी वाटपाचा कार्यक्रम आहे किंवा मग जो काही फ्री जे आपण सरकार आपल्याला देत असते तशाबद्दलचं जे काही पैशांबद्दलचं असते व्यवहार जो असतो पैशांचा तो करता येत नाही. आणि त्यामुळेच हा जो निधी आहे किंवा मग हा जो शासन निर्णय आहे हा सरकारला काढता येत नसेल. कारण की आता 2-4 दिवस झाले, 23-24 पर्यंतचं जे काही शासन निर्णय आहेत ते आलेले आहे. मंत्रिमंडळामध्ये जे काही शासन निर्णय निघतात त्या सर्वांचे शासन निर्णय आलेले आहे अलग अलग विभागाचे. परंतु सामाजिक न्याय विभागाकडून जो काही निघणारा शासन निर्णय आहे आपल्या संजय गांधी निराधार योजनेचा तो अजूनही आलेला नाही आहे. तर मुख्य म्हणजे काय की हा जो मेसेज आलेला आहे तो आता गायब झालेला आहे. सर्वांनी, काही जणांनी मला कमेंट्स केल्या, आपले जे लाभार्थी आहेत, आपले जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी मला कमेंट्स करून सांगितलं आहे की मेसेज आता गायब झालेला आहे. तर आता हा मेसेज गायब झाला आहे आणि त्याचबरोबर आता यामध्ये एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मग हा मेसेज आला तर काही तांत्रिक अडचणीमुळे हा मेसेज शो झाला होता का, किंवा मग सरकारनं पैसे टाकायचे आहेत म्हणूनच हा मेसेज शो केलेला होता,
ज्यामध्ये की त्यांना सांगण्यात आलं होतं की 2 दिवसांमध्ये कार्यक्रम जो काही निधी वाटपाचा होणार आहे त्यामुळे हे पोर्टल बंद राहणार आहे. म्हणजेच की आता आपल्याला निधी मिळणार आहे का? मग मिळणार आहे तर मग कोणत्या महिन्याचा मिळणार आहे? कारण की डिसेंबर महिन्याचा शासन निर्णय आलाच नाही, मग डिसेंबर महिन्याचा तर आपल्याला निधी मिळणारच नाही आहे. शासन निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मिळत नाही. बरं ठीक आहे, असं मानूया की होऊ शकते की शासन निर्णय जे काही महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत, आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे काढलेला नसेल आणि होऊ शकते की हा डिसेंबर महिन्याचा निधी आपल्याला मिळणार. मग डिसेंबर महिन्याचा निधी मिळणार तर मग हा आपल्याला कधी मिळणार? अजूनही 2 दिवस झाले, अजूनही हा जो निधी आपल्याला मिळालेला नाही आहे. मग आता बघा, आज जर हा निधी मिळायला सुरुवात झाली तर होऊ शकते की हा निधी सर्वांनाच मिळणार आहे आणि जर आज किंवा उद्या हा जो मिळाला नाही तर मग आपल्याला असं समजायचं आहे की सोमवार किंवा मंगळवार या 2 दिवसात आपल्याला हा निधी मिळायला पाहिजे. जर सोमवार आणि मंगळवारसुद्धा हा मिळालेला नाही तर असं समजून जायचं की निधी मग मिळतच नाही आहे. कारण की आचारसंहिता लागलेल्या आहेत आणि निवडणुका आहेत आणि 15 तारखेपर्यंत, जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत हे चालणार आहे आचारसंहिता आणि त्यामुळे 15 तारखेच्या नंतरच हा जो निधी आहे तो आपल्या खात्यामध्ये येण्याची शक्यता वाटत आहे. इथं एक गोष्ट सांगावीशी वाटणार आहे की जे काही आचारसंहिता यामध्ये जर कुठेतरी 1-2 दिवसाची ढील पडली मधामध्ये तर होऊ शकते की हा जो निधी आहे आपल्याला त्या 2 दिवसामध्ये सुद्धा सरकार पाठवून देणार आहे डायरेक्ट DBT मार्फत. म्हणजेच की 2 दिवसाचा जर गॅप कुठे पडला आहे पालिकेच्या जे काही निवडणूक आहे त्यामध्ये आचारसंहिता जर सूट मिळाली 2 दिवसासाठी तर मग 2 दिवसामध्ये हा जो निधी आहे आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये येणार आहे. मग आता तो नोव्हेंबरचा असेल की डिसेंबरचा असेल किंवा मग जानेवारीचा असेल, असे जे काही निधी आहेत, कारण की जानेवारी आता येत आहे आणि जानेवारी तुम्हाला माहीत असेल की श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सर्व निराधार बांधवांचा जो काही निधी आहे तो त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत. तर मग आता हा जो निधी आहे जानेवारीचा तो सुद्धा आपल्याला 1 तारखेलाच मिळायला पाहिजे. म्हणजेच की असं समजा तुम्ही नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3ही महिन्याचे निधी आपल्याला मग काय एकत्रच मिळणार आहे की काय? आणि हा जो निधी जर मिळालेला आहे डिसेंबर महिन्याचा जर आपण समजत आहोत, कारण की शासन निर्णय आलेला नाही, परंतु मी तर असं म्हणेल की हा जो मेसेज आलेला आहे तो आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचे जे काही थकीत राहिलेले आहेत सर्व बांधवांसाठी त्यांच्यासाठीच ते पैसे टाकण्यासाठीच तो मेसेज शो करत होता. आणि म्हणून असं वाटत आहे की आता आज माहीत पडणार आहे, आजपासून जर वाटपाला सुरुवात झाली तर ठीक आहे आणि किंवा मग सोमवारी आणि मंगळवारी नक्कीच आपल्याला समजणार आहे. जर सोमवारी आणि मंगळवारी जर नाही समजलं तर असं समजून घ्या की मग आपल्याला निधी मिळणारच नाही आहे. मग आपल्याला वाटच बघावी लागणार आहे 15 तारखेपर्यंत, जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत. त्यानंतरच आपल्याला जो काही निधी आहे तो मिळू शकतो.